हाय, लालच बुरी बला ऐकलं होतं याआधी, पण आज प्रत्यय आला. कसा ते नंतर सांगते. पण बघा, आज सकाळी सकाळी मस्त महाकालचं दर्शन घेतलं. त्यानंतर पूर्ण उज्जैन नगरी फिरून रूमवर आलो, थोडा आराम केला आणि चेकआउट केलं आणि येऊन पोचलो आम्ही इंदोरला. राजमाता अहिल्याबाई यांचा हा राजवाडा पाहताना खरंच मन भारावून गेलं. पण बॅड लक, आम्हाला तो आतून बघता आला नाही. मग आम्ही वळलं शॉपिंगकडे. आता हा एक ड्रेस आणि हा एक येलो ड्रेस म्हणजे मी घेतला होता, हातात पैसे द्यायचे तेवढे बाकी होते. पण वैशी बोलली, काय ताई स्ट्रीट शॉपिंग करता, आपण मस्त शॉपमध्ये जाऊ आणि महागडे ड्रेस घेऊ. आता आशेपोटी राय फजिती होय पाय, असंच काहीसं माझं झालं. आधी बघितलेले ड्रेस स्ट्रीटवरचे जरी असतील तरी क्वालिटी एक नंबर होती, डिझाईन छान होती, कलर रिफ्रेशिंग होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आवडले फार होते. पण महागड्या आशेपोटी हेही ड्रेस माझ्या हातातून गेले. आम्हाला वाटलं आमच्याकडे भरपूर वेळ आहे शॉपिंगला, म्हणून आम्ही भरपूर चौकशा केल्यात. पण मुलांचं चालू झालं, तुम्ही शॉपिंगला आल्यात का, तुमच्यासाठी आल्यात का, आमच्यासाठी नाही का, रडणं पडणं. मग आम्ही ठरवलं की चला यांना स्नो पार्कला घेऊन जाऊ. आता इथे आल्यानंतर फीस काय वगैरे वगैरे सर्वांच्या चौकशा चाललेल्या. आणि माझं बघितलं ना तुम्ही, तिथे एक छान प्लांट होतं, रिअल आहे की फेक आहे लक्षात येत नव्हतं. त्याचं सॉईल मिक्स वगैरे चेक करणं माझं चाललेलं. फायनली ड्रेस वगैरे दिला त्यांनी आम्हाला, तो वेअर केला आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली. बापरे, -10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. काय सांगू तुम्हाला, आल्या आल्या तर असं झालं गोठतो की काय. पण हळूहळू आम्ही त्याच्यासोबत यूज टू झालो. ह्या स्लाईडवर तर इतकी मजा आली. मी सर्वांचं शूट केलं, पण माझं मात्र शूट कोणीच करत नाही. डेकोरेशन तर इतकं सुंदर होतं, म्हणजे गुफा काय, इग्लू काय, अगदी सर्व अगदी सेम करायचा त्यांनी प्रयत्न केला. मी तर इग्लूमध्ये अगदी झोपूनही बघितलं. ते लोक इग्लूमध्ये कशी राहतात, खरं तर मला हे फील करायचं होतं. शेकोटी आर्टिफिशियल होती पण मस्त दिसत होती. त्यानंतर ही गुफा, त्यामध्ये शेर होता, लायन आपला सिंह हो, त्यानंतर पेंग्विन, सर्व बघायला भारी वाटत होतं. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, भरपूर मजा मस्ती केली. फोटोशूटचं तर विचारूच नका. आणि तिथे एक फोटोग्राफर दादाही होते, त्यांनीही आमचे खूप छान छान क्यूट फोटो क्लिक केलेत. पण त्यांची प्राईस बापरे खूप जास्त होती, त्यामुळे आम्ही काही ते बाय केले नाहीत, निघून आलोत. रात्री जेवणासाठी एका हॉटेलला थांबलो. हॉटेल खूप छान होती आणि जेवण त्याहून छान होते. पण माझी कंडिशन बघितली ना तुम्ही, घरी येता येता रात्रीचे 2:30 वाजले, तरी सकाळी लवकर उठून तयार झालो आणि आम्ही निघालोत आता घरच्या प्रवासाला. चला बाय.